हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज तुमच्या समोर मी जे 15 एप्रिलला झालेली जी शिफ्ट आहे, शिफ्ट 1 बघा. ही शिफ्ट 1 जरा अवघड होती, ही मान्य आहे. कारण शिफ्ट फर्स्ट जी होती 15 एप्रिल झालेली, बऱ्याच विद्यार्थ्यांना हार्ड गेलेली आहे आणि हा पेपरही जरा हार्ड आला होता. या शिफ्टमध्ये बऱ्याच मुलांना मला वाटतं काही क्वेश्चन जमले नसतील, पण ठीक आहे, लेवल वाईज ते बॅलन्स होऊन जाईल. चेक करूया आपण वन बाय वन, एक एक एक्झाम्पल. तर आपल्यासमोर मी पहिले एक्झाम्पल ठेवलंय. आपण काय एक्झाम्पल होतं तर बघा, परम्युटेशन कॉम्बिनेशनचं. तर 5 डिजिट नंबर formed by using digits 2, 3, 5, 7, 9 without repetition which are greater than 24,000 are. ठीक आहे, तुम्हाला हे पाच जे डिजिट दिलेले आहेत कोणते कोणते आहेत माझ्याकडे बघा. 2, 3, 5, 7, 9. या पाच डिजिटचा यूज करून आपल्याला पाच डिजिटचा नंबर बनवायचा आहे. सपोज मी 5 डिजिट नंबर बनवला बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. देयर आर 5 डिजिट. आणि पाच डिजिटचा नंबर बनवताना एक साधं विचार करतो, तुम्हाला एक साधी कल्पना डोक्यात यायला हवी की क्वेश्चन म्हणतोय बघा 24,000 पेक्षा नंबर्स मोठे पाहिजेत. मग यात काय होईल तुम्हाला, ते मी जर इथे 2 ठेवला तर इथे 2 जर ठेवला, तुम्ही बघा 2 यूज केला तर काही लिमिटेशन यावर पडतील. कारण इथे 2 ठेवला तर इथे तुम्हाला 3 ठेवता येणार नाही. 23,000 म्हणजे काय होणार, तुमचा 24,000 पेक्षा कमी नंबर होईल. सो एक काम करा, हे आपण असे नंबर चेक करू. इथं बघा, विदाउट 2 वाले, 2 पासून स्टार्ट न होणारे असे नंबर किती आहेत. म्हणजे 2 सोडून काय घेईल, 3 ने जर स्टार्ट केला तर 32,000, 35,000, 37,000 असे सगळे मोठे नंबर असतील. मग मी काय करतो, इथं दोन दोन फॉर्म दोन टाइप मध्ये आन्सर देईल. एकामध्ये या प्लेसला, जे तुमची कोणती प्लेस आहे, युनिट 10, 100, 1000, 10,000. 10,000 प्लेसला मी 2 यूज करणार नाही. आणि दुसरी केस लिहितो बघा, की त्यामध्ये या 10,000 प्लेसला 2 यूज करेल. मग मी जर हा यूज केला तर लक्षात घ्या, तुम्हाला फक्त 2 चे नंबर लिमिटेशन आणि रिस्ट्रिक्शन वर आपण डिपेंड असतील. ते बघू किती येतात. आता एक काम करा, मी 2 इथे यूजच करणार नाही. तर 2 जर यूज करत नसेल तर मग हे बाकी किती चॉईस आहेत तुमच्याकडे बघा. इथे 10,000 साठी ते बघा, 2 सोडून हे 4 नंबर तुम्ही कोणताही ठेवू शकता. सो देयर आर 10,000 प्लेस कॅन बी फिल्ड 4 डिफरंट वेज. त्यानंतर क्वेश्चन काय म्हणतोय, रिपिटेशन अलाउड नाहीये, विदाउट रिपिटेशन. मग एक काम करा, चार पैकी कोणता ना कोणता नंबर यूज झाला, एखादा नंबर डिजिट कट करत चला, म्हणजे आपण असं रॉंग होणार नाही. पुढे काय प्रॉब्लेम नाही. पुढे आता बघा, या प्लेसला कोणतेही नंबर घ्या. आता कोणतेही घ्या म्हणजे काय होईल, पण एक कट झाला म्हणजे तुमच्याकडे चार. टू पण आता घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. सो 4 वेज दिस नंबर कॅन बी फिल्ड. नेक्स्ट वन काय येणार तुमचा, की एक एक कमी होणार जाणार. 4, 3, 2, 1, एक एक चॉईस कमी होत जाईल. म्हणजे तुमचे जे नंबर तयार झाले, 4 into 4 16, 16 into 3 48, 48 to the 96. हे 96 असे नंबर्स आहेत जे स्टार्ट होताना कशापासून स्टार्ट केले, आपण 2 सोडून म्हणजे 3 पासून स्टार्ट केले. म्हणजे 32,000 होऊ शकतो, 35,000, 37,000, 39,000, पूर्ण 52,000, म्हणजे किती होऊ द्या, पण 24,000 पेक्षा लहान नाही, सगळे मोठे आहेत. पण आता इथं पण बघा, आता इथं तुमचं कंडिशन वाईज थोडं चेकिंग करायचं तुम्हाला. इथं आता तुम्ही काय करणार या ठिकाणी, आता हे जे नंबर्स आहेत माझ्याकडे 2, 3, 5, 7, 9, मी काय ठरवलं की आता 10 प्लेस वर जर मी 2 ठेवला, सो देयर इज ओनली वन चॉईस टू फिल अप 10 प्लेस. मी 2 ने यूज स्टार्ट होणारे किती नंबर आहेत बघायचं, म्हणजे 22,000 होऊ शकतात, 23 जे काय असतील. तर बघा, इथे 2 ठेवण्यास एकच चॉईस आहे, 2 रिपीट यूज करता येणार नाही. पण आता इथे जी तुमची चॉईस ओपन झाली, तुम्हाला समजा जर इथे 2 ठेवला तर इथे तुम्हाला 3 ठेवता येईल का. कारण इथे 3 जर ठेवला तर 23,000 होईल आणि 23,000 24,000 पेक्षा लहान होईल. सो एक काम करा, या ठिकाणी तुम्हाला 3 ठेवायला चॉईस नाही, ऑप्शन नाहीये. मग उरले हे 3 नंबर कोणते ठेवा का. हे जर 5 ठेवला, 7 ठेवला तर बघा, 5 ठेवला तर 25,000 चालेल, 7 ठेवला तर 27,000 चालेल, मोठे नंबर आहे. सो 3 चालणार नाही, फक्त हे 3 चालतील. 3 म्हणून इथे आपण ही प्लेस 3 पद्धतीने फिलअप करू शकता. आता या 3 पैकी एखादा नंबर कोणता ना कोणता यूज झाला असं अजून करा. मग एक कमी करायचं, रिपिटेशन अलाउड नाहीये. आता नेक्स्ट प्लेसला काही ठेवा, आता नाही प्रॉब्लेम तुम्हाला काही. आता काय प्रॉब्लेम नाही. आता जरी तुम्ही 3 यूज केला, कारण तुम्ही इथं जो नंबर घेतलाय 2, सपोज या 3 पैकी एखादा नंबर जो 5 जर यूज झाला असेल तर 25,000 पुढे काही येऊ द्या. आता आन्सर 24,000 च्या पुढे घेत आहे, सो नो प्रॉब्लेम. आता पुन्हा 3 चॉईस आहेत, एक एक चॉईस कमी कमी होईल. किती आन्सर आला बघा, याचं तुम्ही पाहिलं तर 3 1 जा 3, 3 जा 9, 9 2 जा 18. म्हणजे बघा, हे 96 नंबर्स, हे 18 नंबर्स, दोघांचे ऍडिशन करा, किती नंबर्स मिळतात बघा 24,000 पेक्षा मोठे. तर 96 प्लस 18 जर केले आपण, 96 प्लस 18 आन्सर इज 114. 114 हे आपलं फायनल आन्सर. काय डाऊट आहे की क्वेश्चन मध्ये सांगा. असा हा एमसीक्यू आला होता बघा तुम्हाला 15 एप्रिलच्या पहिल्या शिफ्ट मध्ये होता.
ठीक आहे. एमसीक्यू इझी होते बघा, हार्ड नाही, फक्त केस पटकन डोक्यात यायला हवी होती. चला अजून बघूया काय काय एमसीक्यू. पुढचा क्वेश्चन आपल्या समोर होता बघा, कशाचा कोनिक सेक्शनवर होता, कशाचा हायपरबोलावरचा मारेल आहे. चेक करा काय क्वेश्चन दिला होता. तर इफ द लाईन 4x + 3y = 7 टचेस द हायपरबोला, इक्वेशन दिलं हायपरबोलाचं, सम ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता बघा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे ही लाईन आणि हे जे काय तुमचा हायपरबोला आहे, म्हणजे असं काहीतरी एक्झाम्पल तुमचं तयार होईल. जो हायपरबोला जो काय असेल सपोज जस्ट याला टच करणारे काय असते, टँजंट असते, सगळ्यांना माहिती आहे. आणि हायपरबोलाचं इक्वेशन काय असतं रे, तर x² / a² - y² / b² = 1. आणि हे काय तुझी टँजंटचं इक्वेशन आहे. आणि हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे टचिंग पॉइंट दॅट इज x1, y1. आणि टँजंटचं इक्वेशन काय असतं बघा हायपरबोलाचं, x1 / a², y1 / b² = 1. हे इक्वेशन असतं तुमचं टँजंटचं. एक काम करू आपण वन बाय वन. हायपरबोलाचं इक्वेशन काय दिलंय बघा तुम्हाला इथे, x² बघा x² - y² = 7. हे हायपरबोलाचं इक्वेशन दिलंय. पण हे इक्वेशन आपल्या हायपरबोला सोबत कंपेअर करा, तर राईट साइडला 1 पाहिजे, राईट साइडला 7 आलाय, सो डिवाइड बाय 7 करावं लागेल. मी जर 7 ने डिवाइड केलं तर x²/7 y²/7 = 7/7 1 होईल. आता जर बघा हे जर कंपेअर केलं हायपरबोला सोबत, तर a² पण 7 आणि b² पण 7 होईल. म्हणजे a² माझा 7 आहे, b² सुद्धा माझा 7 आहे. मग झालं माझं पॉइंट ऑफ आपल्या कशाची इक्वेशन ऑफ टँजंट. टँजंटचं इक्वेशन तुमच्या समोर ठेवलं मी. काय इक्वेशन बघा, x1 / a² - y1 / b² = 1. तर इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज टाका. x1 a² आहे 7, y1 b² पण आहे 7 = 1. मल्टिप्लाय बाय 7 जर केलं तर इक्वेशन काय होईल तुमचं, x1 - y1 7 ने मल्टिप्लाय केलं, 7 7 कट झाले, राईट साइडला 7 1 7. असं तयार झालं तुमचं टँजंटचं इक्वेशन. आता x1 y1 जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तोच तर माहित नाहीये, तोच तर शोधायचा आहे आपल्याला. सो सिंपल वे, हे टँजंटचं इक्वेशन आपलं तयार झालेलं, पण त्यांनी टँजंटचं इक्वेशन दिलंय तुम्हाला, मग ते कंपेअर करून घ्या या टँजंट सोबत. कंपेअर विथ टँजंटचं इक्वेशन काय दिलंय क्वेश्चन बघा, इथे दिलंय बघा, द लाईन टचेस म्हणजे ही टँजंट आहे टच करणारी 4x + 3y = 7. जर चेक करा तेव्हा 7 7 इक्वल आहे, ही टँजंट आपलीच आहे बघा. मग सिंपल वे, ही टँजंट आणि ही टँजंट सेम असले पाहिजे, कारण याच टँजंटचं इक्वेशन त्यांनी दिलंय आणि याच टँजंटचं इक्वेशन आपण पण काढलंय. मग यात कंपेअर जर केलं तुम्ही तर बघा तुम्हाला x1 आणि y1 हे पॉइंट माहित होतील. म्हणजे x सोबत x1 आहे, तर x सोबत 4 आहे, म्हणजे x1 झाला तुमचा 4. आणि y1 चेक करा, y सोबत काय y1 आहे, मग इथं पण बघा y सोबत काय 3 आहे. पण लक्षात घ्या इथं -y1 आहे, सो मग -y1 ची व्हॅल्यू किती, y सोबत 3 आहे. -y1 जर 3 तर y1 तुमचा किती झाला, -3. झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट 3 4 आणि -3. हा झाला तुमचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पण क्वेश्चन विचारलंय काय, द सम ऑफ, बघा सम ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट, म्हणजे यांच्या कोऑर्डिनेट्सची ऍडिशन विचारली आहे. मग ठीक आहे, म्हणजे x1 + y1, x1 आहे 4 + y1 आहे -3. 4 - 3 आन्सर किती येणार रे, 1. हे तुमचं उत्तर पाहिजे, दॅट इज ऑप्शन बी. हे आपलं फायनल आन्सर. कसा आहे एमसीक्यू बघा, एक इझी होता, एवढं हार्ड नाही, पण शेवटी कन्सेप्च्युअल आणि फॉर्म्युला बेस्ड. फॉर्म्युला आठवत असेल तर एमसीक्यू सॉल्व्ह होणार आहे, एवढं मात्र मान्य आहे. कोनिक्स मध्ये काय झालं, 3 शेप आहेत, पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स. त्यातलं कोणते टँजंट कोणतं इक्वेशन हे जर आठवणं कठीण आहे. म्हणून म्हटलं काय क्वेश्चन इझी पण लेंदी आहे. ही शिफ्ट ऑब्विसली हार्ड होती. अजून बघू जर आपण पटपट पटपट काय कोणते कोणते एमसीक्यू आहे. तरी पण बाकी मुलांना कसा गेला पेपर, कसा नाही, सगळ्यांनी कळवत राहा. कुणाची शिफ्ट कधी आहे सांगत राहा. पेपर ऑब्विसली बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे पेपर अवघड होता, आणि हा पेपर अवघडही होता. चेक करा, कळेलच तुम्हाला पुढे पुढे एमसीक्यू कसे येत आहे. समोर मी एक्झाम्पल ठेवलं, कशावर आहे, आपला लिमिट चॅप्टरचा सम आहे बघा. काय लिमिटवर सम आहे, लिमिट x टेंड्स टू 0 4 power x - 1 चा क्यूब डिवाइड बाय tan x/4 log 1 + x² 3 = 96 log a होल ब्रॅकेटचा पॉवर b. तर a प्लस b ची व्हॅल्यू काय असं विचारलं गेलंय. ठीक आहे, a प्लस बी विचारलंय किंवा a मायनस बी, काय विद्यार्थी म्हणतात a मायनस बी विचारलंय. शेवटी काही विचारू द्या, तुम्हाला a आणि b काढल्याशिवाय ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मिळणार नाहीये. तर आपण स्टार्ट करू. तर पहिल्या सम मध्ये चेक करा की तुम्हाला इथे 3 फॉर्म्युल्यावर सम आलेले आहे. मी फॉर्म्युले त्यासाठी मांडून ठेवलेले आहेत. जर a पॉवर x - 1/x असेल, आन्सर log a असेल. tan kx/x असेल, आन्सर k येणार. आणि log 1 + kx/x असेल तर आन्सर k. तर चेक करा तुम्हाला काय करायचं बघा, 4 power x - 1 चा क्यूब आलाय. जसं a पॉवर x - 1 असेल तर तेवढा x असतात तेवढे डिवाइडला x पाहिजे आहेत. इथे जर पॉवर 3 असेल तर डिवाइडला पण x चा क्यूब पाहिजे. म्हणून डिवाइड काय करायचं तुम्हाला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय
डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स क्यूब. जर एक्स क्यूब ने तुम्ही डिवाइड केलं तेव्हा सम झालं तुमचं लिमिट x टेंड्स टू 0, 4x minus 1 चा क्यूब डिवाइड बाय x क्यूब डिवाइड बाय tan x by 4 into log 1 plus x square upon 3. आता बघा वरती x क्यूब जर याला मिळाला कारण याला एक पॉवर 3 असल्यामुळे x चा क्यूब पाहिजेच होता, पण डिवाइड ला tan ला फक्त एकच x पाहिजे, तर मग x क्यूब ने तुम्ही डिवाइड केलंय तो एक x याला देऊ आणि ऑब्वियसली x स्क्वेअर ला गरज असणार कशावरून ते बघा log 1 plus k जेवढे x वरती तेवढेच खाली असतात, मग वरती जर x स्क्वेअर असेल तर खाली x स्क्वेअर पाहिजेच आहे. झाले बघा फॉर्म्युला तुमचे तयार 3. तर वरच्या आन्सर बघा काय घेणार आहात तुम्ही log a, याचा आन्सर आला log 4 ब्रॅकेटचा क्यूब आहे तर इथे क्यूब द्या डिवाइड बाय इथे बघा tan kx upon x, x सोबत जे असतं ते तुमचा आन्सर होईल. तर इथे x सोबत काय आहे 1/4 आहे, तो हे आपला आन्सर 1/4 पलीकडे. इथे पण सुद्धा log सोबत x सोबत जो नंबर असेल तो तुमचा उत्तर होईल. x स्क्वेअर सोबत जे तुमचा आन्सर आला बघा 1/3 आहे, हे आन्सर 1/3 होऊन जाईल. त्यानंतर राईट साइडला बघा काय बघा राईट साइडला 96 log a पॉवर b. आता याला इक्वेट करून सॉल्व्हिंग करणे आहे तुम्हाला. बघा हा 4 into 3 काय होणार 12, पण 1/12 जर रेसिपल होऊन वरती येणार 12 log 4 ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू 96 log a पॉवर b. इथे 12 ने डिवाइड जर केलं तर 12 1 जा 12, 12 8 जा 96, इकडे 8 आला. आता इथे 8 आला आपल्याकडे पण 8 पाहिजे, ते इक्वेट करायचे तुम्हाला प्रॉपर्ली. एक काम करा log 4 म्हणजे तुम्हाला माहिती आहे log 4 चा log 4 ला मी असं लिहू शकतो का रे log 4 म्हणजे काय log 2 चा स्क्वेअर, आणि तुम्हाला माहिती आहे log चा पॉवर सुद्धा पुढे येतो, पुढे आला म्हणजे काय येणार तुमचा 2 log, म्हणजे 2 log 2 त्याचा क्यूब इज इक्वल टू 8 log a त्याचा पॉवर b. आणि आता 2 log 2 चा जर क्यूब केला तर 2 चा क्यूब 8 बाहेर येईल, log 2 चा क्यूब तसाच राहील राईट साइडला 8 log a त्याचा पॉवर b. जर पाहिजे दोन्ही साइडचे 8 8 कट झाले, मग आन्सर झाला, इक्वेट करून घ्या आता. मग log 2 म्हणजे तुमचा हा a झाला, log a ची व्हॅल्यू 2 झाली आणि b ची व्हॅल्यू 3 झाली, म्हणजे a मिळाला मला 2 आणि b मिळाला मला 3. आता दोघांचे ऍडिशन जर विचारले असेल तर 2 + 3 5 आणि 3, आणि जर सबट्रॅक्शन तुम्हाला विचारले असेल तर 2 - 3 तुमचा आन्सर -1 येईल. आता अकॉर्डिंग टू क्वेश्चन सीटीला काय आलं होतं, काय म्हणतात ऍडिशन, काय म्हणतात सबट्रॅक्शन, त्याच्या अकॉर्डिंग पण महत्त्वाचं आहे ए आणि बी तुम्हाला व्हॅल्यू करेक्ट मिळणार. तो असा लिमिटचा क्वेश्चन होता, असे 2-3 फॉर्म्युला सम आलेलं होतं. त्यामुळे हे प्रॉपर एमसीक्यू सॉल्व्हिंग करत चला. आणि अजूनच होतो बघा पुढच्या ज्या शिफ्ट येणार आहेत कोणत्या आता 16 17 18 तारखेला ज्या शिफ्ट येतील त्या मुलांनी ह्याचं ऍनालिसिस करून ठेवणं खूप गरजेचं आहे. हे एमसीक्यू हाताखालून जाणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या टाईपचे ह्या बरेच काही शिफ्टला एमसीक्यू रिपीट झालेत बघा. रिपीट म्हणजे काय होत आहे की 11 एप्रिलचा शिफ्ट असेल तर 15 एप्रिलला येतोय, 13 एप्रिलला असेल तर म्हणजे पुढच्या शिफ्टला एमसीक्यू सेम तर रिपीट होतो, नाही तर काय होतं त्या टाईपचा एमसीक्यू रिपीट होतोय. आता हे समजा रिपीट व्हायचं असेल तर नंबर फक्त चेंज करतील, जसं 4 टाकू शकतात, 1/4 येते x/3 4x/3 करू शकतात, फक्त थोडंफार व्हॅल्यू चेंज करू शकतात, पण सॉल्व्हिंगचा टाईप तर सेम असेल. म्हणून तुमच्याकडे म्हटलं मी प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करणं तुम्ही गरजेचं आहे. जर चांगला स्कोर करायचा असेल तर एक ना एका शिफ्टचे अनालिसिस करून ठेवा. आणि 11वीचे विद्यार्थी जे पण 11ला असेल विद्यार्थ्यांना तुम्ही पण आता कसे एमसीक्यू येतात 2026 मध्ये याचं अनालिसिस करत चला. त्यामुळे मुद्दाम मी सुरुवातीला जे 11चे टॉपिकचे क्वेश्चन्स आहेत ते आधी सॉल्व्ह करून घेतोय, जेणेकरून ते तुम्हाला पण फायदा होईल आणि 12th चे मुलं आहेत त्यांना फायदा होणारच आहे, त्यांना अनालिसिस करणं गरजेचं आहे. चला अजून काय एमसीक्यू करायचं पुढे आपण बघूया. कॉम्प्लेक्स नंबरवरती विचारला गेलेला एक ओमेगा इज द कॉम्प्लेक्स क्यूब ऑफ युनिटी, ते हे रिलेशन तुम्हाला विचारलं गेलंय. यासाठी तुम्हाला बघा आता जे जे ओमेगाचे आपले फॉर्म्युले कॉम्प्लेक्स क्यूब ऑफ युनिटीचे जे फॉर्म्युले आहेत काय असतो, एक सगळ्यात पहिला ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते. दुसरी गोष्ट बघा ओमेगा क्यूब जर असेल त्याला तुम्ही ओमेगा क्यूबला ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर असं म्हणू शकता. ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूबच होतो. आणि जर तुम्हाला ओमेगा स्क्वेअर पाहिजे असेल तर ओमेगा डिवाइडला जाईल म्हणजे 1/ओमेगा. आणि जर ओमेगा पाहिजे असेल तर ओमेगा स्क्वेअर पलीकडे जाईल डिवाइडला म्हणजे 1/ओमेगा स्क्वेअर. हे रिलेशन माहित असावे. आणि दुसरं एक महत्त्वाचं रिलेशन 1 + ओमेगा स्क्वेअर तुमचा 0 असतो. हे 2-3 रिलेशन तुम्हाला माहित पाहिजे. चला आता स्टार्ट करू आपण. 2 इन ब्रॅकेट 1 + 1/ओमेगा म्हणजे काय असतो आपला ओमेगा स्क्वेअर. मी आता सांगितलं तुम्हाला इथं 1 + 1/ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय असतो रे ओमेगा. त्यानंतर 3 इन ब्रॅकेट, आता इथे सुद्धा 2 ला मी असं लिहितो बघा 1 + 1 आणि 1/ओमेगा म्हणजे काय आपला 1/ओमेगा म्हणजे ओमेगा स्क्वेअर. इथे 2 ला पुन्हा काय लिहितो 1 + 1 आणि 1/ओमेगा स्क्वेअर म्हणजे आपला ओमेगा. फक्त मी रिलेशन रिप्लेस केले
आता 2 इन ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ची तुम्हाला व्हॅल्यू इथे बघा चेक करा. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर तर 0 असतो. मग मला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर पाहिजे. मग प्लस ओमेगा राईटला गेलं तर मायनस ओमेगा आन्सर असेल. 1 प्लस ओमेगा पाहिजे तर प्लस ओमेगा स्क्वेअर पलीकडे गेला मायनस ओमेगा स्क्वेअर असेल. एकदम इझी बघा. 3 इन ब्रॅकेट 1 तसाच इथे बघा पुन्हा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर पाहिजे तर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय आन्सर देईल. ओमेगा तिकडे गेला तर मायनस ओमेगा आन्सर देईल. त्यानंतर इकडे 1 प्लस ओमेगा काय आन्सर देईल तुम्हाला. प्लस ओमेगा स्क्वेअर तिकडे गेला तर मायनस ओमेगा आन्सर देईल. असं हे रिलेशन तयार झाले. आता 2 इंटू मायनस इंटू मायनस प्लस होईल. ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर काय होणार. ओमेगा क्यूब प्लस 3 इंटू या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घ्या कारण आता मायनस मध्ये असं रिलेशन नाही आपल्याकडे. 1 ने जर मल्टिप्लाय केलं तर 1 इंटू 1 1 1 इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा इंटू 1 मायनस ओमेगा मायनस इंटू मायनस प्लस ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब होईल. पुढे सिम्प्लिफाय करतो. 2 ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू 1 असते त्यामुळे 2 इंटू 1 3 ब्रॅकेट 1 मायनस या दोघांमध्ये मायनस साइन जर मी कॉमन घेतला तर आत उरेल बघा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा. निगेटिव्ह कॉमन घेतला आणि ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू माहिती बघा काय असते 1. 2 1 जा 2 प्लस 3 इन ब्रॅकेट 1 ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू इथे बघा प्लस 1 तिकडे गेला मायनस 1 आन्सर देईल. म्हणजे मायनस 1 आणि हा मायनस मायनस प्लस 1 होईल आणि हा शेवटचा 1 म्हणजे 2 इन प्लस 3 इन ब्रॅकेट 3 1 प्लस 1 प्लस 1 3 3 into 3 9 9 plus 2 11 आन्सर बघा या ऑप्शनचं. या क्वेश्चनचं आन्सर काय होतं 11. ज्यांनी ऑप्शन टिक केला असेल त्याचा आन्सर करेक्ट असेल. एकदम इझी एमसीक्यू होता. काय असं अवघड नव्हतं. फक्त जस्ट तुम्हाला रिलेशन माहित पाहिजे होते. चला पटपट आपण घेऊया अजून कशावर एमसीक्यू आला चेक करू. तुमच्या समोर बघा आपण ट्रिग्नोमेट्रीचा सम ठेवलाय. आपला 11 चा ट्रिगो 2 चा सम आहे. tan 160 minus tan 10 plus 1 tan 1 plus tan 160 into tan 10 ची व्हॅल्यू विचारली गेली. p दिलेला आहे tan 20 डिग्री आहे. आता हा डायरेक्ट फॉर्म्युला तयार झालाय तुमचा tan a minus b चा म्हणजे tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. पण हा फॉर्म्युला डायरेक्ट यूज करून काही होणार नाही. प्रॉब्लेम येईल का कारण tan a minus tan b केला तुम्हाला ते tan a minus b म्हणजे 160 minus 110 केला तर 50 डिग्री. tan 50 डिग्रीची व्हॅल्यू काय नाही माहिती. tan 20 ची व्हॅल्यू दिली आहे. एक काम करा जर tan 20 दिला असेल तर अलाइड अँगल म्हणजे काही करून तुम्हाला tan 20 मध्ये कन्वर्ट करा या सगळ्यांना जेणेकरून तुम्हाला p मध्ये रिप्लेस करता येईल इक्वेशन. मग मला आता tan 20 करायचं असेल तर बघा 160 अलाइड अँगल थोडा विचार करा. 160 जवळ कोण आहे रे 180 म्हणजे 180 चा अलाइड अँगल वापरला मला तो 20 डिग्री मध्ये कन्वर्ट होईल. 110 कशा जवळ आहे 90 च्या जवळ आहे. 90 आणि 20 किती होतात 110 म्हणजे अलाइड अँगलचा पार्ट आपण अलाइड अँगल यूज करा. हे बघा tan 160 म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला 180 मायनस 20 चेक करा बघा 180 मायनस 20 किती 160 मिनिंग पण बदलला नाही अलाइड अँगल पण तयार होईल. इथे सुद्धा tan 110 असं म्हणता येईल कारण 90 प्लस 20 म्हणजे ऍडिशन बघा 110 येईल आणि मिनिंग पण त्याचा चेंज झाला नाही. 1 प्लस इथे पण तेच tan 180 मायनस 20 tan 90 प्लस 20 झालं बघा अलाइड अँगल यूज होऊन जातील. आता tan 180 ला फंक्शन चेंज होत नसतं म्हणजे tan चा आन्सर tanच येणार छोटा अँगल तुमचा 20 डिग्री. मग प्लस का मायनस 180 मायनस किंवा इथे बघा tan 160 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार tan 90 डिग्री पासून तो 180 डिग्री पर्यंत दुसरा क्वाड्रंट असतो आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह फक्त बाकी सगळे निगेटिव्ह आहेत. मग tan ऑब्वियसली तिथं निगेटिव्ह झाला म्हणजे मायनस tan 20 मायनस इथं tan 90 डिग्रीला अलाइड अँगल चेंज होतो बघा tan 90 प्लस थीटा tan चा चेंज cot मध्ये होईल cot 20 डिग्री पण पॉझिटिव्ह घ्यायचं निगेटिव्ह तर tan 110 डिग्री जो होता तो दुसऱ्याच क्वाड्रंट मध्ये दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये tan निगेटिव्ह असतो. पण निगेटिव्ह असेल तर हा मायनस साइन मिडल साइन पुन्हा मायनस द्या तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल. त्यानंतर 1 हेच आन्सर खाली गेलं 1 tan याचा आन्सर काय आला होता मायनस tan याचा पण आन्सर काय तुमचं मायनस tan. पुढे याचा आन्सर काय आला तुमचं मायनस कॉट आलं होतं बघा मायनस मायनस प्लस केलं तुम्ही मग इथे पण आन्सर काय येणार मायनस कॉट 20. पुढे आता जर सिम्प्लिफाय केलं सिम्प्लिफाय होण्यापेक्षा डायरेक्ट आता व्हॅल्यू टाकायला स्टार्ट करा. मायनस tan 20 ची व्हॅल्यू tan 20 ते p म्हणताय मग इथे p घेऊ. cot 20 ची व्हॅल्यू नाही माहिती पण cot म्हणजे 1 upon tan असतो बघा 1 upon tan 20 आणि tan म्हणजे तुमचा p आहे म्हणजे इट मीन्स 1 upon p डिवाइड बाय इथं काय बघा तुमचं 1 मायनस काय रे हा मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल आणि इथे बघा tan 20 आहे tan 20 आणि हा cot 20 cot म्हणजे 1 upon tan 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 कट होऊन जाईल म्हणजे इथं फक्त 1च येणार म्हणजे किती कॅल्क्युलेशन झालं बघा याचं मायनस p याचं क्रॉस करून एक फ्रॅक्शन झालंय बघा डिवाइड बाय p नको आपल्याला p मल्टिप्लाय बाय p जर केलं तर p into p p चा स्क्वेअर
p ने मल्टिप्लाय केलं p कट झाला म्हणजे फक्त 1, p ने मल्टिप्लाय केले 1 + 1 2 होतील आणि p ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2p झालं. म्हणजे काय आन्सर आलं माझं मायनसने मायनस साइन जर कॉमन घेतला तर p² -1/2p हे याचा आन्सर आलाय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ p नसेल क्वेश्चन बघा, फाइंड द इक्वेशन इन टर्म्स ऑफ p असेल बघा, फाइंड द इक्वेशन इन टर्म्स ऑफ p बघा असा क्वेश्चन असला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांनी दिलेले हे असतात बघा आपल्याला एमसीक्यू असतात. आता विद्यार्थ्यांना परफेक्ट ऍक्च्युअल कितपत करेक्ट आहे काय विद्यार्थ्यांचे एवढं प्रॉपर क्वेश्चन लक्षात राहत नाही, पण ठीक आहे त्यांनी सांगितलं हीच मोठी गोष्ट आहे. पण पीच्या फॉर्म मध्ये आन्सर हेच येईल, त्याच्यापेक्षा वेगळं काही येऊ शकत नाहीये. तर असा ऑप्शन आहे टिक केला असेल त्याचा आन्सर असेल. डन, हे त्याचं आन्सर झालं. चला पुढचा क्वेश्चन बघूया कशावर आलाय. पटपट आपण रिवाइज करत राहूया. आणि कसं वाटतंय सगळ्यांनी कमेंट करून सांगायला विसरू नका की एमसीक्यू कशा आहेत, लेवल कशी आहे, हार्ड वाटतायत, इझी वाटतायत, जरा कळवा, मलाही समजू द्या तुम्हाला पण कसं वाटतंय ते, म्हणजे इझी हार्ड का मीडियम आहे. ऍक्च्युअली ऍज पर युअर स्टडी तुम्हाला पण त्याचा अंदाज येईलच कोणत्या लेवलचे सम आहेत, मीडियम, हार्ड, इझी काय वाटतंय. तर मला तर हा क्वेश्चन जो आहे मॉडरेट वाटतोय, मॉडरेट आणि थोडा हार्ड आहे म्हणायला. बघा पुढचा एमसीक्यू तुमचा आहे बघा, आपलं काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नाही, डिवायडेड डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन होता. तर तुम्हाला विचारलं गेले y दिलेला आहे, डिवायडेड x ची व्हॅल्यू काय. बऱ्याच लोकांनी यात चूक केलेली आहे, एकदम मायनर मिस्टेक केलेली आहे. चेक करू आपण काय चूक केलेली असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी. क्वेश्चन इझी होता पण फक्त थोडं ओळखण्यात लोक चुकली. ऐका तर y तुम्हाला काय दिलं बघा, cos इनव्हर्स इन ब्रॅकेट. आता तुम्हाला माहिती कॉस मध्ये जर कॉस आला तर आपल्याला काय करतो, जशी प्रॉपर्टी बघा कोणती रे, कॉस इनव्हर्स ऑफ कॉस थीटा जर असेल तर कॉस कॉस कट होतो, आन्सर फक्त थीटा येतो. पण आता तसं आपल्याकडे नाहीये. मग जर कॉस मध्ये कॉस नाही आला त्याची पेअर पण चालते. पेअर म्हणजे त्याची काय, कॉसची पेअर साइन सोबत असते, साइन पण चालतो. पण अशा केस मध्ये काय असतं, जसं की कॉस इनव्हर्स ऑफ जर साइन थीटा आला तर तुम्ही याला लिहू शकता π/2 मायनस थीटा असं लिहिलं जातं. म्हणजे का π/2 मायनस थीटा. पण किंवा मग आता काय करा, सध्या हा तुमचा कॉस इनव्हर्स, मला काही करून साइनला चेंज कॉस मध्ये करायचं असेल बघा, कॉस मध्ये आता मी इथे फुल मध्ये सांगेन इथे पाहिजे. कॉस इनव्हर्स ऑफ मला समजा काय करायचं, साइन थीटा आहे तर याला मला आतली टर्म कॉस मध्ये घेऊन करायची असेल तर कॉस इनव्हर्स ऑफ आतली टर्म बघा कॉस, मग π/2 मायनस थीटा अशी लिहिली जाते. मग ती कॉस मध्ये कन्वर्ट होते, कारण कॉसचा आलेला अँगल चेक करा, π/2 फंक्शन चेंज होतं, कॉसचं चेंज परत साइन होतं, परत थीटा मिळतं. मग त्यामुळे ही पेअर इक्वल असते. म्हणून इथं हे अप्लाय होणार तुमचा कॉस इनव्हर्स ऑफ काय येणार, कॉस π/2 मायनस थीटा म्हणजे x आहे. हे का कन्वर्ट केलंय, कारण कॉस कॉस कट करता येईल आपल्याला म्हणून, बस बाकी काही नाहीये. आता इथून पुढे म्हणजे सम तयार झालं माझं बघा, तो y इक्वल टू कॉस कॉस कट करण्याआधी थोडंसं विचार करा की क्वेश्चन काय म्हणतोय. आता π/2 मायनस x जर म्हणाल तर π/2 म्हणजे 90 मधून तुम्ही अँगल कट केला तर ऑब्विसली पहिल्या क्वाड्रंट मध्ये येतो. पण प्रॉब्लेम काय होतोय, क्वेश्चन म्हणतोय π/2 पेक्षा x तुमचा मोठा आहे. मग 90 पेक्षा जर तुमचा x मोठा आहे, 180 पेक्षा लहान आहे, तर याचा अर्थ हा x तुमचा दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये जातोय. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये असेल तर cos थीटा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, साधी गोष्ट आहे. cos थीटा तुमचा काय सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो. म्हणून तुम्हाला इथे एक साधं काय चेंज करायचं होतं, cos इनव्हर्स इन ब्रॅकेट cos, तुमचा अँगल निगेटिव्ह येणार आहे, निगेटिव्ह येणार, फक्त साइन बदला, मायनस ने चेंज केलं तर मायनस x चा प्लस x होईल, प्लस π/2 मायनस π/2. हे का आलं, कसं आलं इथे बघा, साइडला मी एक्सप्लेन करून दाखवतो. हा काय होतो तुमचा π/2 मायनस x, हा अँगल काय झाला आपला निगेटिव्ह झाला, म्हणजे मायनस ऑफ π/2 मायनस x. निगेटिव्ह का झाला, कारण सेकंड क्वार्टर मध्ये क्वेश्चन सांगतोय आपल्याला, तर सेकंड क्वार्टर मध्ये कॉस निगेटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो म्हणून काय म्हणते मायनस, अँगल तुमचा निगेटिव्ह होईल, मायनस ला मल्टिप्लाय करा, मायनस इंटू π/2 मायनस π/2 होईल, मायनस मायनस प्लस आहे, हे ते बघा x मायनस π/2. तर आता तुम्ही कॉस कॉस कट करू शकता, नो प्रॉब्लेम. सो y ची व्हॅल्यू आली x मायनस π/2. आता तुम्ही याला डिफरन्शिएट करा, डिवाइड बाय x विचारला होता, तर dy चा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय x, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0. झालं उत्तर बघा, dy बाय x तुमचा 1 होता. पण बऱ्याच लोकांनी जर हे निगेटिव्ह अँगल केला नसेल, उलट जर केलं नसेल, तर तुमचं सगळ्या लोकांचा आन्सर π/2 मायनस x चा डेरिव्हेटिव्ह -1 डेरिव्हेटिव्ह काढलं असेल. तर -1 टिक केलं असेल तर ऑप्शन रॉंग होईल, आन्सर +1 पाहिजे होतं. बघा मॅथमॅटिकल लॉजिकचा एमसीक्यू दिसतोय आपल्या समोर ठेवला आहे, फाइंड द ड्युअल ऑफ कॉर्नर्स ऑफ इनव्हर्स ऑफ, हा क्वेश्चन आहे. तर हाही एकदम इझी होता, थोडं पटपट तुम्हाला इनव्हर्स कॉर्नर्स काढता आला पाहिजे. पहिलं कॉर्नर्स ऑफ इनव्हर्स ऑफ उलट जायचं बस, सोडा आधी इनव्हर्स काढायचा. इनव्हर्सचा फॉर्म्युला काय होता बघा, तुमचा जर इकडे पहा p इम्प्लाइज किंवा सिंबॉलिक फॉर्म असेल तर कॉन्व्हर्सचा फॉर्म्युला होतो तुमच्याकडे, कॉन्व्हर्स म्हणजे उलटा होतो बघा, q इम्प्लाइज p. इनव्हर्स म्हणत असाल तर इनव्हर्सचा फॉर्म्युला हेच असतं बघा, फक्त निगेशन द्यायचं असतं, निगेशन p इम्प्लाइज निगेशन q. कॉन्व्हर्स इनव्हर्स, क्वांटम पॉझिटिव्ह काय संबंध नाही विचारला. चला हे दोन फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. आता बघा मला काय करायचं, इनव्हर्स
इनव्हर्स म्हणजे काय, जे सिम्बॉलिक फॉर्म असतो त्याला फक्त निगेशन द्यायचं असतं. मग मी याला निगेशन दिलं बघा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज आर. हा काय तयार झाला माझा इनव्हर्स. नंतर काय करायचं त्याचा कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय असते ते बघा परत, जे सिम्बॉलिक फॉर्म असतो तो उलटा होतो, उलटा झाला क्यू इम्प्लाइज पी. मग याला उलट करा फक्त, हा इकडे आला निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज आर आणि हा निगेशन तिकडे गेला निगेशन पी. निगेशनचा रूल जरी वापरला तरी चालेल बघा. क्यू इम्प्लाइज आर चं निगेशन काय असतं, तर निगेशन ऑफ तुम्हाला इम्प्लिकेशनचं निगेशन माहित पाहिजे काय असतं, पी अँड निगेशन क्यू. मग मी तेव्हा हा निगेशनचा फॉर्म्युला यूज केला, क्यू इम्प्लाइज आर चं निगेशन क्यू अँड निगेशन आर होईल. त्यानंतर इम्प्लाइज हा निगेशन पी तुमचा तसाच. आता तुम्हाला ड्युएल विचारलेले, ड्युएल विचारले असेल तर असं इम्प्लाइजचं ड्युएल निघत नाही, तर तुम्हाला काहीतरी अजून एक कन्वर्जन करणं आहे. काय, ते इम्प्लाइजचं सिम्बॉल रिमूव्ह करायचं असेल तर इक्विव्हॅलन्सी वापरायचे पाहिजे. म्हणजे कोणता पी इम्प्लाइज क्यूचा इक्विव्हॅलंट फॉर्म असतो निगेशन पी ऑर क्यू. मग तुम्ही याला या फॉर्म मध्ये लिहा. मग याला जर या फॉर्म मध्ये लिहायचं असेल बघा, पी चं निगेशन होतं, पी म्हणजे तुमचं इम्प्लाइज चार्जेस ब्रॅकेट त्याचं निगेशन होईल. त्यानंतर काय होतं पुढे बघा, इथं मिडल सिम्बॉल ऑर येतो आणि त्यानंतर हा तुमचा निगेशन पी आहे तसाच, कारण इथे क्यूला काही चेंज केला जात नाही. मग निगेशन पी ला काही चेंज केला जाणार नाही. आता तुम्ही काय करा, निगेशन आपण मल्टिप्लाय केलं तरी चालेल. निगेशन ऑफ मल्टिप्लाय केलं, हा कोणता लॉ, निगेशन ऑफ कन्झम्पशन अँड डी मॉर्गन्स लॉ. आप मल्टिप्लाय करा निगेशन इंटू क्यू, निगेशन क्यू अँड तो होईल ऑर, निगेशन निगेशन कट, त्यानंतर हा ऑर निगेशन पी. आता सगळ्यांचे तुम्हाला आताशी मला वाटतं प्रॉपर स्ट्रक्चर तयार झालंय. याचा ड्युएल विचारलाय, ड्युएल काढून घ्या. याचा ड्युएल काय येतं ते फायनल आन्सर तुमचं निगेशन क्यू ऑरचा असतो अँड आर, ऑरचा असतो अँड निगेशन पी. असं तुमचं ऑप्शन पाहिजे होता. असं आन्सर क्लिक केलं असेल तर तुमचा आन्सर करेक्ट असेल. बघा काय काय केलं पहिलं बघा, तुम्ही इनव्हर्स काढला. इनव्हर्स म्हणजे काय आहे तसंच ठेवला, निगेशन द्यायचं असतं. कॉन्व्हर्स म्हणजे उलट करायचं असतं, हे इकडे ते तिकडे. नंतर निगेशन काढल्या ब्रॅकेटचं निगेशनच्या रूल नुसार. त्यानंतर काय केलं, इम्प्लाइजचा इक्विव्हॅलन्सी रूल वापरला, कारण ड्युएल काढायचे होते, ड्युएल मध्ये इम्प्लाइज नसतो म्हणून. त्यानंतर मग हे सॉल्व्ह केलं, ड्युएल आपल्याला काय इक्विव्हॅलन्सी वापरली, निगेशनने आपण मल्टिप्लाय केलं डी मॉर्गन्स लॉ नुसार आणि नंतर सगळ्यांचे ड्युएल घेतले, झाला आन्सर. असा लॉजिकचा क्वेश्चन होता. चला पुढचा क्वेश्चन लगेच तुमच्यासमोर मांडतो, एक एक सोडवतो. कसं वाटतंय सगळ्यांनी सांगत चला, एकदम कळतंय कसं अनालिसिस होतंय, प्रॉपर सांगत चला. काय काय होतं, टायमिंग अभाव किंवा आपला व्हिडिओ खूप मोठा होत असल्या कारणाने मला जास्त असं म्हणजे अनालिसिस करणं होत नाही. तर मी मॅक्झिमम जे जे महत्त्वाचे एमसीक्यू वाटतात मी सगळे तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. जे तुम्हाला सॉल्व्ह होणार नाही, जे जर हार्ड वाटतात असे एमसीक्यू मी आधी घेण्याचा प्रयत्न करतो, कारण इझी तर सगळ्याला सुटतातच. ठीक आहे, चला पुढचा एमसीक्यू लगेच आपल्यासमोर बघा. आपला जो एमसीक्यू ठेवलाय कशावर, डेरिव्हेटिव्हवर विचारला गेला होता. डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय डी चा स्क्वेअर विचारला गेलाय. बघूया पहिल्यांदा डिफरन्शिएट करण्यापूर्वी लॉगचा रूल काय असतो बघा, पॉवर सुद्धा पुढे शिफ्ट होईल बघा. x समोर आला तर x log x होईल, x into log x. तर याला डिफरन्शिएट करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याला डिफरन्शिएट केलं तर y चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो आपल्याला बघा, dy by dx. प्रोडक्ट रूल यूज करा. प्रोडक्ट रूल जर आपण यूज केला तर काय असतो, x तसाच राहतो, सेकंड log चा डेरिव्हेटिव्ह 1 by x प्लस log as it is x चा डेरिव्हेटिव्ह 1. काय असतो प्रोडक्ट रूल, फर्स्ट टर्म तशीच ठेवली जाते, सेकंड चा डेरिव्हेटिव्ह घ्या log चा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्म तशीच राहील, फर्स्ट चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल. त्यानंतर थोडं अजून सिम्प्लिफाय केलं, dy by dx, x मल्टिप्लाय डिवाइड कट झाला 1 प्लस log x. आपल्या समोर बघा डेरिव्हेटिव्ह तयार झालेला आहे. पण क्वेश्चन काय विचारलाय बघा, x ची व्हॅल्यू a चा स्क्वेअर दिली आहे. मग इथे मिळेल मी x a स्क्वेअर. x ला a स्क्वेअर जर टाकला तर बघा dy by dx log x ला जर a चा स्क्वेअर टाकला, log चा रूल काय असतो, पॉवर सुद्धा पुढे येतो, म्हणजे 1 प्लस 2 log a. म्हणजे आन्सर आला 1 प्लस log a ची व्हॅल्यू जी असते बघा, log a ची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे 2 into 1 2 होणार, म्हणजे 1 प्लस 2 3 झालं. मग तुम्हाला dy by dx चा काय स्क्वेअर विचारलाय, मग या 3 चा स्क्वेअर होणार, दॅट इज 9. हा याचा ऑप्शन पाहिजे होता, ऑप्शन डी याचा आन्सर बघा करेक्ट होतं. हा इझी एमसीक्यू होता, हा काय अवघड नव्हतं. बघा आपल्या समोर जो क्वेश्चन मांडलेला आहे बघा, काय होता, ऑड इव्हन म्हणजे डेफिनाइट इंटिग्रेशनचा काय सम आलेला आहे बघा, ऑड इव्हनचे प्रॉपर्टीज सम आहे हा. ऑड इव्हनचे प्रॉपर्टीज सम असेल, क्वेश्चन थोडा वेगळ्या टाइप मध्ये दिसतोय. अशा वेळेस काय करायचं, फंक्शन तर तुमच्यावर परफेक्ट माहित नाहीये, तर अशा केस मध्ये तुम्हाला काही ना काही एका f ऑफ x चे म्हणा f ऑफ y चे म्हणा व्हॅल्यू मिळवावी लागते. मग ती कशी मिळवायची असते, तर इथे काय करायचं, फक्त ऍट x0 आणि y0, x आणि y चे 0 व्हॅल्यू टाका, तुम्हाला एक व्हॅल्यू निघून जाते. मग इथून एक व्हॅल्यू मिळवायची. चला मी x y ला जर 0 टाकलं, काय आन्सर होईल बघा, f ऑफ 0 मायनस 0 तुमचा 0 होणार, प्लस f ऑफ x ला y ला 0 प्लस 0 दॅट इज 0, ट्वाइस ऑफ f ऑफ x ला तुम्ही 0 टाकलाय, f ऑफ y ला पण मी 0 टाकलाय.
बघा फक्त 0 टाकल्यामुळे तुम्हाला काही ना काही आन्सर परफेक्ट मिळून जाणार आहे. f of 0 plus f of 0 that is 2f of 0. राइट साइडला 2f of 0 into अगेन f of 0. तुम्ही जर बघा 2 2 कट झाले, एक f of 0 कट होईल, म्हणजे f of 0 ची व्हॅल्यू जी मिळाली तुम्हाला f of 0 is equal to 1, हे एक व्हॅल्यू तुम्हाला मिळून गेली. आता दुसरं आता ऑड इव्हन फंक्शन ठरवायचं आपल्याला. ऑड इव्हन फंक्शन कसं ठरवतो रे? जर f of -x is equal to -f of x आला तर त्याला फंक्शनला ऑड फंक्शन म्हणतात. आणि जर f of -x is equal to plus f of x आला तर त्याला इव्हन फंक्शन म्हणतात. आता हे तुमची केस चेकिंगची बाकी आहे. ती कशी चेक करायची? आता एक व्हेरिएबल तुमच्यासमोर असावं लागतं, एक व्हेरिएबल पाहिजे. आता व्हेरिएबल आपल्याकडे दोन आहेत, x आणि y. मग एक व्हेरिएबल रिमूव्ह कसं करायचं? तर मग पुन्हा एक काम करायचं, आता ॲट टाइम दोन्ही व्हॅल्यू 0 ठेवायचे नाही. आता पुढच्या टर्म मध्ये काय करा, x ची व्हॅल्यू 0 ठेवा, एकच व्हॅल्यू 0 ठेवा, आन्सर लगेच मिळून जायला पाहिजे आपल्याला. x ला जर मी 0 ठेवला बघा काय येईल, f चेक करा 0 मायनस y म्हणजे मायनस y येईल, प्लस f x ला 0 ठेवला 0 प्लस y म्हणजे फक्त y. राइट साइडला ट्वाइस ऑफ, इथं x ला काय ठेवलं तुम्ही 0 ठेवलंय तर f ऑफ 0 होणार आणि f ऑफ 0 ची व्हॅल्यू तुमच्यासमोर मिळाली 1 आहे. त्यानंतर f ऑफ y आहे तसाच राहील तुमचा. झालं सिम्प्लिफाय केलं f ऑफ y, बघा f ऑफ मायनस y प्लस f ऑफ y इज इक्वल टू 2f ऑफ y. आणि लास्ट वन f ऑफ मायनस y इज इक्वल टू, हा जो प्लस f ऑफ y जर राईटला पाठवला तिकडे दोन f ऑफ y आहेत, दोन मधून हा प्लस f ऑफ y गेला मायनस होईल, 2f ऑफ y मायनस f ऑफ y, दोन मधून एक कट झाला, एकच f ऑफ y उरेल. मला वाटतं इथे तुम्हाला लगेच आन्सर कळालं असलं पाहिजे. हा ऑड फंक्शन आहे, गिवन फंक्शन आहे बघा. f ऑफ मायनस x इज इक्वल टू प्लस f ऑफ x असेल गिवन, f ऑफ मायनस y इज इक्वल टू प्लस f ऑफ y आता म्हणजे इट इज इवन फंक्शन. चेक करा ऑप्शन नंबर ए हा होता बघा. इझी क्वेश्चन होता, पण जर तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं सबस्टिट्यूशन कसं केलं जातं, कशी फंक्शन प्रॉपर्टी कशी ओळखली जाते. चला असा इझी एमसीक्यू होता. चला पुढचा एमसीक्यू बघूया पटपट पटपट. एकदम इंटरेस्टिंग, मजा येते सोडवायला, भारी वाटतं. असं नुसतं आपण एक एक दोन दोन तास असं केलं पाहिजे असं मला वाटतं, पण काही अभावी काही कारणास्तव आपल्याकडे काही सुविधा नसल्यामुळे जेवढं करतोय तेवढं आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. जेवढं जेवढं मिळेल कन्सेप्ट तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. जे आहे ते तर परफेक्ट घ्या. जर पाहिजे असेल तर मला सांगत चला, कमेंट करा. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं शिफ्ट ॲनालिसिस मी करून द्यायला तयार आहे. चला पाहूया नेक्स्ट एमसीक्यू. बघा फंक्शनचा फंक्शन चॅप्टर जो आपला 11 चा त्याचा एक एमसीक्यू आपल्या समोर मांडलेला आहे बघा. f ऑफ x दिलाय, g ऑफ x इज इक्वल टू f इनव्हर्स ऑफ x, तर g डॅश 4 काय रिलेशन जे आहे पहिले रिलेशन यूज करा. काय रिलेशन बघा, g ऑफ x इज इक्वल टू f इनव्हर्स ऑफ x, हे रिलेशन त्यांनी दिलंय. तो सिंपल वे, f इनव्हर्स जर लेफ्टला आला तर तो f चा पॉवर निगेटिव्ह कडे पॉझिटिव्ह होणार, म्हणजे f ऑफ g ऑफ x इज इक्वल टू x. बस त्याचं डिफरन्शिएट करा. का डिफरन्शिएट करायचं? कारण g ऑफ x म्हणजे g डॅश विचारलाय, तर डिफरन्शिएट केल्याशिवाय तुम्हाला g डॅश मिळणार नाही, मग डिफरन्शिएट करून घ्यायचं. f चा डेरिव्हेटिव्ह काय होणार, f डॅश ब्रॅकेट ऍज इट राहतो, नंतर g ऑफ ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह g डॅश ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 होऊन जाईल. मला g डॅश फाइंड करायला विचारलाय, तर g डॅश ऑफ x असाच ठेवा आणि मग राइट साइडला 1 आणि हा f डॅश मल्टिप्लाय केला तर डिवाइड, म्हणजे f डॅश ऑफ g ऑफ x. मग g डॅश ऑफ x नाही तर तुम्हाला g डॅश ऑफ 4 विचारलाय, x ला 4 ने रिप्लेस करा. g डॅश ऑफ 4 इज इक्वल टू f ऑफ 1 अपॉन f डॅश ऑफ g ऑफ x ला काय टाकायचं तुम्हाला 4, g ऑफ 4. बस इथेच तुमचा सगळा खेळ असेल बघा. आता आता हा g डॅश ऑफ 4 इज इक्वल टू सिंपल वे बघा, g डॅश ऑफ 4 इज इक्वल टू 1 अपॉन f डॅश ऑफ, आता इथे g ऑफ 4 आहे म्हणजे याचा मीनिंग काय असतं बघा, त्या पूर्ण g ऑफ 4 म्हणजे असतो की हा जो f ऑफ x आहे, हा g ऑफ x म्हणजे हा जो पूर्ण f ऑफ x आहे याचा आन्सर काय आन्सर पाहिजे, 4 आन्सर यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही यामध्ये अशी x ची व्हॅल्यू काय टाकावी म्हणजे तुम्हाला आन्सर याचं 4 येणार आहे. याचा मीनिंग हा असतो बघा. जसं फंक्शन असतं ना y इक्वल टू f ऑफ x, y इक्वल टू काय तुमचा f ऑफ x, तसा इथं बघा काय होणार, y इक्वल टू तुमचा g ऑफ x आहे बघा. म्हणजे g ऑफ x तुमचा काय आहे, जर 4 दिलाय म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 4 आहे, तर x ची व्हॅल्यू काय असं त्याचा मीनिंग असतो. तर मग x ची अशी काय व्हॅल्यू टाकू यामध्ये जेणेकरून याचा आन्सर तुमचा 4 येणार आहे. बघा आता सिंपल वे जर पाहिलं इथं 4 आहे, 4 ला जर मल्टिप्लाय 1 आला तर आन्सर तुमचा 4 होईल, पण हे तर 0 झालं पाहिजे. मग याचा मीनिंग झाला बघा, x ला जर मी 0 टाकलं बघा, 3 into 0 plus 4 into a चा पॉवर x ला 0 टाकला 0 अपॉन तो 0 होईल, म्हणजे 0 plus 4 a चा पॉवर 0 1 होईल, म्हणजे तर 4 येत आहे, पण x ची व्हॅल्यू काय टाकली तर 0. यावरून कन्फर्म झालं की या f डॅश ऑफ याचा आन्सर 0 असणार. एफ डॅश ऑफ 0 ची तुम्हाला व्हॅल्यू विचारली गेली, बस एवढाच मीनिंग होता.
आता जर तुम्हाला फक्त f डॅश ऑफ 0 पाहिजे तर f डॅश ऑफ x लागेल. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घ्या. f डॅश ऑफ x काय बघा डेरिव्हेटिव्ह काढतो इथे 3x तुमचा डेरिव्हेटिव्ह काय पॉवर पुढे 3 * 3 9x स्क्वेअर प्लस 4 ॲज इट इज e चा डेरिव्हेटिव्ह काय आहे एक्सपोनेन्शियल फंक्शनचा e येतो पण त्या डोक्यावर x/2 डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झाला तुम्हाला f डॅश ऑफ काय काढायचं आहे f डॅश ऑफ 0 मग मी x ला जर 0 टाकलं हे 0 झालं हा 4 तसाच a चा पॉवर 0/0 into हाफ म्हणजे 2 1 जा 2 2 2 जा 4 आन्सर आले 2 e चा पॉवर 0 1 होऊन जाईल म्हणजे उत्तर 2 आले. f डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू 2 आली म्हणजे आन्सर आलं 1/f डॅश ऑफ 0 2 आला म्हणजे हाफ याचा ऑप्शन डी होता बघा. फंक्शन चॅप्टर लोकांना जमत नाहीये कारण इथे कन्फ्युजन होतं बऱ्याच लोकांचं की f डॅश g ऑफ 4 आला म्हणजे काय करायचं. अरे g ऑफ 4 तुमच्याकडे नाहीये तुम्हाला फक्त ह्याचा विचार करायचा की 4 उत्तर याचं कधी x च्या वेळी काय टाकलं म्हणजे 4 येईल. ते काय मोठे नसते 0 1 -1 असते जास्त मोठे नसते साधं चेक करायचं. शक्यतो 0 स्टार्ट करा आन्सर येऊन जातो लगेच. ठीक आहे चला पुढचा इथे एमसीक्यू बघा बायनॉमियल थेरमचा क्वेश्चन आहे आपला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा n दिलाय p दिलाय q दिलाय x दिलाय. फार सिंपल आपला काय फॉर्म्युला असतो प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू x ncx p पॉवर x q पॉवर n मायनस x. या डायरेक्ट व्हॅल्यू टाकल्यावर उत्तर येऊन जाणार आहे x इक्वल टू x ची व्हॅल्यू 4 दिली 4 टाका n ची व्हॅल्यू 8 आहे 8 x ची व्हॅल्यू 4 आहे p ची व्हॅल्यू p काय तुमचा 0.8 त्याचा पॉवर x म्हणजे 4 q म्हणजे 0.2 8 - 4 दॅट इज 4. बस सिंपलीफाय केलं तर आन्सर येऊन जाईल तुमचा 8 चे पहिले 4 फॅक्टर 8 7 6 आणि 5 डिवाइड बाय 4 चे फॅक्टर 4 चे फॅक्टर 4 3 2 1 बाकी 0.8 चा पॉवर 4 into 0.2 चा पॉवर 4. आता याचा ऑप्शन तुमचा कसा होता त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला सॉल्विंग करणं आहे. आता याचे ऑप्शन्स माझ्याकडे नाहीये त्यामुळे आपण मी सांगू नाही शकणार काय आन्सर असेल. आता जस्ट कॅल्क्युलेशन बेसिस आहे जर तुम्हाला असेल पॉवर मध्ये असेल पॉवर मध्ये ठेवावं लागेल एकदम सिम्प्लिफाय केलं असेल तर सिम्प्लिफाय करावं लागेल पण एकदम सिम्प्लिफाय देऊ नाही शकत पॉवर 4 आहे 0.8 म्हणजे तुम्ही याला हवं तर असं म्हणू शकता बघा 0.8 म्हणजे 8/10 त्याचा पॉवर 4 याला म्हणू शकता 2/10 त्याचा पॉवर 4 त्यानंतर दोन दोन भाग देऊ शकता कट करू शकता याला तर सिम्प्लिफाय होईल बघा 4 2 चा 8 कट झाला 3 1 चा 3 3 2 चा 6 कट झाला 5 टू द 10 10 7 चा 70 म्हणजे इथून पुढे आपण किती सिम्प्लिफाय करायचं कसं ऑप्शन द्यावं डिपेंड आहे त्यामुळे कंप्लीट आन्सर सांगू नाही शकत बस इथपर्यंत आले तुम्ही तिथून पुढे कॅल्क्युलेशन ऑप्शन बेसिस बघायचं जिथे बघा 2 ने भाग दिला तर 2 4 चा 8 2 5 चा 10 इथं 2 1 चा 2 2 5 चा 10 तर किती सिम्प्लिफाय करायचं माहित नाही ऑप्शन वर डिपेंड आहे ठीक आहे. झाला अजून सिम्प्लिफाय न करता फक्त आन्सर द्यायचा असेल तर 70 4 चा पॉवर 4 डिवाइड बाय हे 5 चे 4 पॉवर हे 5 चे 4 पॉवर 5 चे टोटल 8 पॉवर होऊन जाते डिपेंड ऑन द ऑप्शन म्हटलं जर अजून 5 ने भाग द्यायचा असेल तर इथं 5 ने भाग जातो 70 ला मग 5 ने एक पॉवर कमी करा जसं ऑप्शन असेल तसं ज्यांनी टिक केलाय त्याला एमसीक्यू करा ते माहित असेल. महत्त्वाचं ते नाही सगळ्यांना बघा महत्त्वाचं हे होतं की फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे कॅल्क्युलेशन कसं म्हणलं होतं बघा सर इंटिग्रेशनचा एमसीक्यू आला रूट x - 2 अपॉन x कसं सोडवायचं होतं बऱ्याच लोकांना कळालं नाही. एक सिंपल वे बघा रूट मध्ये काही जर आलं तर त्याला लगेच x - 2 आपण टिक पुट करायचं पण नुसतं टिक पुट करून चालणार नाही रूट पण कट झाला पाहिजे तर याला कट करता पुट करता टी चा स्क्वेअर करा कारण टी चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट होऊन जाईल. आता डिफरन्शिएट करा x चा डेरिव्हेटिव्ह 1 dx 2 चा 0 t स्क्वेअर चा 2t dt बस आलेल्या व्हॅल्यू तुम्ही सम मध्ये टाकल्या तर रूट मध्ये बघा तुमचं काय झालं x - 2 ला तुम्ही t स्क्वेअर टाकले डिवाइड बाय x ची व्हॅल्यू काय तर सगळ्या कन्वर्जन t मध्ये कन्वर्ट झाले पाहिजे तो x ची व्हॅल्यू तुम्ही मिळवा -2 तिकडे गेला तर काय होणार आहे +2 म्हणजे t स्क्वेअर + 2 आणि हा tx ची व्हॅल्यू इथे किती आली बघा 2t त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट झालंय हा t into 2t म्हणजे 2t चा स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर प्लस 2 into dt हा 2 जो आहे इंटिग्रेशनच्या बाहेर टाकू आतमध्ये उरले t स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर प्लस 2 into dt तुम्ही जर पाहिलं हा t चा पॉवर सेम झाला दोघांचा ऍडजस्टमेंट करा +2 -2 इथं +2 आणि -2 ची ऍडजस्टमेंट केली तर दोघांचा डिनॉमिनेटर सेपरेट करा आन्सर मिळून जाईल म्हणजे ट्वाइस ऑफ इंटिग्रल बघा डिनॉमिनेटर जर सेपरेट केला तर t स्क्वेअर प्लस 2 अपॉन t स्क्वेअर प्लस 2 कट होईल म्हणजे 1 येईल -2 अपॉन t स्क्वेअर प्लस 2 2 म्हणजे कोणाचा स्क्वेअर असतो बघा √2 चा स्क्वेअर झालं याचा इंटिग्रेशन घेऊन टाका आन्सर आलं फायनल आपलं बघा ट्वाइस ऑफ 1 चं इंटिग्रेशन तुमचं t होणार विथ रिस्पेक्ट टू dt आहे 2 तसाच तेव्हा फॉर्म्युला झाला काय कोणता तर x² + a² चा थर्ड टर्मचे फॉर्म्युले 6 होते बघा आपले तर त्यातले 1/x² + a² पहिलाच फॉर्म्युला होता काय आन्सर असायचं 1/a a म्हणजे √2 tan इन्व्हर्स ऑफ x/a म्हणजे t/√2 प्लस ते ह्याचं आन्सर झालं बस 2 ने आपण मल्टिप्लाय जर केलं तर 2 * 2 = 2t मायनस
2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 याचं रूट याच्या डोक्यात येईल म्हणजे √2 tan इनव्हर्स 3/√2 प्लस t. आन्सर झालेला आहे बस t वाला फक्त रिप्लेस करा. t काय होता तर 2 t स्क्वेअर हाफ x मायनस 2 तर t काय येणार रूट मध्ये येणार म्हणजे √x मायनस 2 आता होईल -2 √2 tan इनव्हर्स t ची व्हॅल्यू काय बघा रूट मध्ये x मायनस 2 आपण √2 प्लस झालं हे याचा आन्सर होता. असा इझी एमसीक्यू होता आपण इंटिग्रेशनचा होता. बस सबस्टिट्यूशनचा पार्ट पटकन कळला पाहिजे. बघा एक लास्ट वन एमसीक्यू तुमचा ठेवलेला आहे बघा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन एमसीक्यू आहे. द ट्रायंगल फॉर्म बाय द लाईन दिलेले आहे बघा या दोन लाईन तुमच्या लपलेल्या आहेत. एक लाईन इथे ट्रायंगल साठी 3 लाईनची गरज असते. त्यापैकी तुम्ही इथं पाहिलं तुम्हाला कळायला हवं ह्या दोन पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन आहे. या दोन लाईन कशा आहेत बघा की तुम्ही बघा इथं सगळ्यांना माहिती आहे पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन काय असतं बघा a² + bx + c बघा a² + 2hxy + by² = 0. तर तुम्हाला एक कंडिशन माहित असेल जर a प्लस b तुमचा 0 असेल तर त्या लाईन परपेंडिक्युलर असतात. a आणि b चे ऍडिशन इथे बघा 2 आणि -2 0 होतंय म्हणजे एक कन्फर्म झाला हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल तुम्ही बघा आता पहिला ऑप्शन होणार नाही दुसरा राईट आहे तिसरा राईट आहे राईट अँगल ओके म्हणजे 2-3 ऑप्शन पैकी आहे. एक काम करा पहिले याचं दोन्ही इक्वेशन तुम्ही लाईन सेपरेट करा ट्रायंगल बनवावा लागेल. काय करणार बघा पहिले याला फॅक्टर पाडा 2 * 2 -4 पाहिजे मला मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन पाहिजे -3 असे फॅक्टर बघा 4 1 जा 4 पण ऍडिशन -3 मोठ्याला मायनस द्या. काय फॅक्टर आले माझे 2x² पहिला फॅक्टर -4xy दुसरा फॅक्टर +1xy आणि शेवटचा -2y² = 0 फॅक्टर मिळाले. त्यानंतर कॉमन काय दोन टर्म मध्ये 2 आणि x कॉमन घ्या उरला x -2 टू द 4 यात कॉमन y घ्या उरला x -2y = 0. जर आता x - 2y मी कॉमन घेतलं तर आत उरेल बघा 2x + y झालं बघा दोन लाईन सेपरेट एक लाईन ही एक लाईन ही मग मी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला बघा x - 2y = 0 आणि एक 2x + y = 0 अजून एक लाईन दिली आपल्याला बघा कुठे ती 3x - y = 2. जर बघितलं तुम्ही पाहिलं ह्या दोन लाईन परपेंडिक्युलर क्वेश्चन वरून आपल्याला कळालं होतं बघा दोन स्लोप एकमेकांचे कसे ऍडिशन करून आपल्याला समजलं की लाईन कशा आहेत परपेंडिक्युलर आहेत. मग इथे मी तो ट्रायंगल ड्रॉ केला बघा राईट अँगल ट्रायंगल असं काहीतरी तयार होईल. बघा त्यातल्या एका लाईनचे इक्वेशन x - 2y असेल आणि एका लाईनचे इक्वेशन 2x + y असेल आणि तिसरी लाईन जी बघा तिचं असं इक्वेशन असलं पाहिजे काय ती 3x - y = 2. हे राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला फक्त इथला एक अँगल जर माहित पडलं की लगेच कळेल की कोणता ऑप्शन आहे. मग हे दोन लाईनचे दोन स्लोप फक्त काढा x - 2y चा स्लोप काय येणार बघा x - 2y चा स्लोपचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे -a/b -a/b म्हणजे a म्हणजे x चा कोएफिशियंट 1 b म्हणजे -2 इट मीन्स हाफ. हा स्लोप एका लाईनचा स्लोप जो आला x - 2y चा हाफ आलाय आणि एक लाईन ही घ्या आपली 3x - y याचा स्लोप काय बघा इथे m1 म्हणू आपण आणि इथे m2 म्हणू. या लाईनचा स्लोप 3x चा स्लोप -3 अपॉन -1 मायनस +3 होईल. स्लोप मिळाले दोन्ही लाईनचे दोन स्लोप काढले. आता अँगल बिटवीन टू लाईनचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेलच tan θ m1 - m2 1 + m1 m2. जर यात व्हॅल्यूज टाकल्या m1 तुमचा हाफ घेऊ m2 आपला 3 आहे आपण 1 + m1 माझा हाफ इंटू 3 हे झालं बघा कॅल्क्युलेशन फ्रॅक्शन झालं डिवाइडेड 2 नको मल्टिप्लाय बाय 2 करा 2 कट झाला 1 2 3 जा 6 2 ने मल्टिप्लाय केले 2 1 जा 2 2 ने मल्टिप्लाय 2 कट 3 म्हणजे किती आलं बघा कॅल्क्युलेशन मॉड मध्ये 1 मधून 5 6 गेले -5 3 आणि 2 5 मॉड असल्यामुळे मायनस साइन कट होईल 5/5 कट झाला म्हणजे उत्तर आलं 1. मग 1 आला म्हणजे टॅनच्या कोणत्या अँगलकडे 1 असते तर 45 डिग्री इट मीन्स थीटा जर 45 तुमचा आलेला आहे तर साधी गोष्ट आहे हा 45 असेल तर हा पण 45 असणार 45 असणार ना त्याच्यावर 90 ऍडिशन होणार नाही म्हणजे तो ट्रायंगल कोणता झालाय राईट अँगल तर आहे पण हे 45 म्हणजे आयसोसेलेस पण आहे म्हणजे असा राईट अँगल बट नॉट आयसोसेलेस राईट अँगल अँड आयसोसेलेस डी ऑप्शन असा आन्सर झाला. असं होतं बघा शिफ्ट तुमची कोणती शिफ्ट 1 15 एप्रिल झालेली कशी वाटली बघा विद्यार्थी मित्रांनो. कुणाचे जरी अजून तुझे पेपर राहिलेले असतील कुणाची शिफ्ट जर असेल तर 18 तारीख 19 तारीख असेल तर सगळ्यांनी जेवढे शिफ्ट झालेले आहेत आतापर्यंत 15 तारखेपर्यंत 16 तारखेपर्यंत जे काय असेल सगळे अनालिसिस करा आणि मगच पेपरला जावा. विदाउट अनालिसिस जाल तुम्हाला पेपर ऑब्विसली टफच जाणार. त्यात मी सोडवतोय तुम्ही सोडवताना तुम्हाला इझी वाटेल कारण मी तुम्हाला सांगायला इथे आहे. पेपरला तुम्हाला डोकं चालवायचं तुम्हाला सोडवायचं तेव्हा ते ऑब्विसली हार्ड वाटते आणि रन टाइम कन्सेप्ट डोक्यात येत नाही. म्हणून मी अनालिसिस करून मी पण अपलोड करायचे पाच अपलोड करून करतोय जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल.
तर तुम्हाला अजून कसं वाटतंय, कसे अनालिसिस झाले, काय वाटतंय, अजून किती पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा. कोणाचे शिफ्ट पुढे असतील तर शिफ्ट सांगा. ज्यांचे पेपर झाले, पेपर कसा गेला तेही कळवा आणि जेणेकरून म्हणजे पुढच्या आपल्याला काहीतरी स्ट्रॅटेजी बनवता येईल. चला भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये.